आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरेंचं अखेर ठरलं। वाघेरे शनिवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधणार। विकास निधी वाटपाचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्याच्या निर्णयाला काँग्रेस नेत्यांचं आव्हान। राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका। राम मंदिर सोहळ्याच्या धर्तीवर आज 2 वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित असणार। महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्रकरला दुबईतून अटक। ईडीकडून लवकरच नवे दोषारोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता। राज्यातील तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल लागणार। 8 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत। तलाठी भरतीच्या परीक्षेवर 16,000 जणांचा आक्षेप। चेंबूर ते मरीन ड्राईव्ह प्रवास वेगवान होणार। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह नव्या बोगद्याच्या बांधकामासाठी 7,326,00,000चं कर्ज मंजूर। जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी बेटावर पाणीबाणी। पाण्याची व्यवस्था नसल्यानं नागरिक त्रस्त। पाण्याअभावी देशी विदेशी पर्यटकांच्या संख्येतही घट। बोटींद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी। सर्वच भाज्या 50 रुपयांवर। गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलं। पावसामुळे 60% भाज्या शेतातच खराब। राज्यात थंड हवेचं ठिकाण असलेल्या ठिकाणी एमआयडीसीच्या जागांचा खासगीकरणातून विकास। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एमआयडीसीच्या जागांचा खासगी भागीदारीतून विकास करणार।